महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांची पिंपळनेरमध्ये पदयात्रा आणि सभा। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभेचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे पदयात्रा आणि सभा पार पडली। या प्रसंगी अभिजित पाटील, संजय कोकाटे, भारत शिंदे, अकोलेचे भारत पाटील, सापडणेचे बाळासाहेब ढवळे पाटील, वरवडेचे बाळासाहेब पाटील, दत्ता पाटील, दत्ता लोंढे, राजाभाऊ आवारे, नानासाहेब काशीद, आबासाहेब लोंढे, सौरभ लोंढे, शंभू फुगे, चेअरमन विजय लोंढे, बाळासाहेब काशीद, विक्रम फुगे, विलास काशीद, ग्रामपंचायत सदस्य अभिजित काशीद, रुपेश सरकाळे, प्रवीण लोंढे, सूरज लोंढे, मधुकर आवटे, आजीनाथ लोंढे, राजाभाऊ शिंदे, अशोक लोंढे, संतोष शिंदे, माजी सरपंच दत्तात्रय खंडाळे, विश्वास पाटील, दादासाहेब मुलानीसह ग्रामस्थ उपस्थित होते। पिंपळनेरमधील शिवस्मारक चौकापासून पदयात्रा काढण्यात आली। यावेळी अभिजित पाटील यांना ग्रामस्थांनी बैलगाडीत बसवून स्वागत केले। पदयात्रेनंतर सभाही पार पडली। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पंचसूत्री जाहीर केली। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलंय की आज ज्या बहिणींना 1500 रुपये दिले जाते, महालक्ष्मी योजनेतनं 3000 रुपये त्या ठिकाणी देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली। सगळ्यांना, माझ्या मायमाऊलींना एसटी मोफत करण्यात आली। माझ्या शेतकऱ्याला 3 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची अनुदान पवार साहेबांनी भूमिका घेतली। पवार साहेबांनी सांगितलं की आता आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि मग महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण असेल, धनगर समाजाला आरक्षण असेल, त्या ठिकाणी लिंगायत समाजाला आरक्षण असेल, महादेव कोळी समाजाचं आरक्षण असेल, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, हे सगळे विषय झुंजवत ठेवले आणि मग केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे। आरक्षण न देता त्या ठिकाणी वादविवाद निर्माण करून या समाजाची अशांतता करायची आणि हे वाद निर्माण करायचं काम होत आहे। तर याला कायमचा तोडगा काढण्यासाठी जनगणना ही जातनिहाय करून, ज्या धर्तीवरती कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना केली, तशी जनगणना करून उद्या हे सगळे विषय ज्याचा वाटा जेवढा त्याच्या टक्का